नमस्कार YouTube फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, ताई तुम्ही YouTube मध्ये कशा आल्या, कशा आल्या? माझी माहेर बी गेले ना तर बोलायचे. तर कसं होतं ते वेगळीच आवड निर्माण झाली मला. म्हणजे माझा मुलगा आहे ना, तो YouTube मध्ये त्याने पहिले चॅनल उघडलं, मग त्याला तो YouTubeचं करत होता. पहिलं चॅनल ओपन केलं त्याने आणि मध्ये मध्ये तो गेमचं असं त्याचं जसं आलं तसं करत होता तो. लहान असताना सायकलवर बसण्याचं, जंप मारण्याचं, असं तसं वेगवेगळं दाखवत होता. एके दिवशी मी बसलेली होती आणि घरी आप्पे केलेले होते. म्हणे मम्मी तू बोल म्हणे काहीतरी, आणि आप्पे आणले ना त्याला खायला आप्पे दिले. मग तो बोलला मम्मी तू बोल काहीतरी. आता मी काय बोलू म्हटलं, मला तर काही बोलता येत नाही. खरंच पहिले YouTube मध्ये येण्याचे पहिले मला व्यवस्थित बोलता सुद्धा यायचं नाही. त्या म्हणजे समोर मोबाईल पाहिल्यानंतर काय बोलायचं आपल्याला कधी सवय नाही, खूप घाबरून जायची मी. तर त्याच्यामुळे असं शब्द सुद्धा लवकर तोंडातून निघत नव्हते माझे. काय बोलायचं ते सुचत नव्हतं. एवढी डेअरिंग नव्हती. तर कसं आपण आपलं घराचं काम आणि आपली मुलं सांभाळणं, आपल्या घरचे बस एवढंच. यांना याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही माहिती नव्हतं. आणि कसं खेड्यातली आलेली मुलगी, खेड्यात कसं थोडं थांबूनच राहावं लागतं. तर वडील, आई, म्हणजे भाऊ सगळे कसं असतं खेड्यात एकदम बोलत राहतात, आगाऊपणा करतात. त्याच्यामुळे थोडंसं माणूस मागेच राहून जातं. डेअरिंग एवढी नव्हती माझ्या बोलण्यात. बोलू सुद्धा वाटत नव्हतं मला, असं काय बोलायचं ते सुचत नव्हतं, नको शब्द. मी आप्पे दिले. मी एवढं तुडके-मुडके 2-4 शब्द बोलले. तर खूप हसायला यायचं. तो व्हिडिओ बघितला तर. मग नंतर अशाच मध्ये-मध्ये अधून-मधून तो व्हिडिओ बनवायचा ना, मग मला सांगायचा. मग मी नंतर सामान करत होती आपले वाळवणाचे पदार्थ, पापड, कुरडई. कधी माझ्या हाताचं लोणचं खूप छान असतं. मसाले खूप छान, म्हणजे मसाला पण खूप छान बनवून घेते मी. 12 महिन्याचा जो आपण मसाला करतो तो. म्हणजे माझ्या सगळ्या वस्तू छान असतात. माझ्या वयाच्या मानाने मी सगळं, म्हणजे पापड वगैरे सगळं माझ्या मनाप्रमाणेच करते. आणि मला काही जास्त कोणी सोबत लागत नाही. बरोबर करून घेते माझंच. आणि खायचे पदार्थ जर म्हटले ना, तर मला सगळं खायचे पदार्थ सगळे येतात. भाज्यांपासून तुम्ही म्हणजे समोसे, कचोरी, जे नाही ते येतं मला. असं येत नाही असं नाही. लाडू, कोणते पण प्रकारचे लाडू घ्या, करंज्या घ्या, सांजोरी, सगळं जमतं मला. तर मग सगळ्यांचं म्हणजे मग मी थोडं असे व्हिडिओ दाखवायला लागले. माझ्या दादूचं म्हणणं होतं तू करायचं. तो अधूनमधून माझे व्हिडिओ बनवायला लागला. मग मला पण थोडीशी वेगळीच आवड निर्माण झाली. आणि मी ना कोरोना चालू होता ना, तेव्हा मोबाईल, आता मुलांना पण सुट्टी होती, तेव्हा जास्तीत जास्त मोबाईल पाण्यामध्ये आला. तर तेव्हा आहे ना मी व्हिडिओ बघायच्या बऱ्याचशा ताईंचा. तर त्या आहेत ना मस्त अशा व्हिडिओ बनवायच्या. खूप छान असं जे आपलं घरचं आहे ना ते दाखवायच्या. भाजी वगैरे, पोळी, जे रुटीन होती ना ती दाखवायच्या. कधी कधी तर नुसतं म्हणजे मेजवानीचं रेसिपी दाखवायच्या. तर चांगलं आहे म्हटलं, हे घरातल्या घरात आपण काहीतरी करू शकतो. माझ्या मनाला पण बरं वाटलं. तिच्या पप्पांना बाहेर जॉब केलेला आवडत नाही आणि मी मशीन काम करते, पिको फॉल करून घेते. पण तरी एवढं काही चालत नव्हतं तेव्हा. आणि कधीतरी एखादी साडी, कधीतरी एखादं ब्लाऊज असं यायचं, एवढं काही चालायचं नाही. तर मग म्हटलं बरेच दिवस निघून असं रिकामं राहण्यापेक्षा एकाच माणसाच्या पगारावर मग आपण काहीतरी थोडंसं करू बुवा वेगळं. तर मी म्हटलं चल आपण बऱ्याच मग त्यांची बघितले मी. तर ते सांगायच्या YouTubeमध्ये आल्यानंतर, असं केल्यानंतर एवढं पगार भेटेल, तेवढे पैसे मिळतात, तेवढे पैसे मिळतात. फक्त आपण काय किचनमधलं आपल्याला जे येतं ना ते दाखवायचं मनापासून. तर ते खरंच मी मनापासून दाखवण्याचा प्रयत्न करते. मला जेवढं स्वयंपाकाचं जमतं, आपल्या म्हणजे आपल्यात जे टॅलेंट आहे ना ते दाखवण्याचा प्रयत्न करावा. मग आपल्याला जे चांगलं छान छान भाज्या येतात ते येतात, मग आपण दुसऱ्यांना दाखवू शकतो ना. नवीन ज्या बाया, म्हणजे नवीन ज्या शिकव असतात ताई, त्यांना मग ते मोबाईलमध्ये बघता आणि तशा प्रकारे बनवता. मग आपल्याला
आपल्याला पण छान छान पदार्थ बनवता येतात, मग आपण ते पण बनवू दाखवू. सामान, पापड, कुरडया सगळं छान छान येतं मला. म्हणजे चांगल्या पद्धतीने कसं बनवायचं, जास्तीत जास्त वस्तू छान अशी टिकेल, वस्तू अशी फुलेल, पापड वगैरे अशा पद्धतीने जे काय साहित्य टाकायचं ते सगळं मला माहिती होतं. कारण की खेड्यातली असल्यामुळे माझ्या आई ते सगळे करून घेत होते, त्यामुळे आपल्याला ते म्हणजे आपण जसं लहानपणापासून बघतो ना तशी आपल्याला सवय झाली. तर मला बरंच जमत होतं. मला म्हटलं आपण पण करू शकतो. मग मी ना म्हणजे अधूनमधून दाखवायला लागले. तर मला आता त्याची एवढी आवड झाली, तर मग मी नंतर ते थोडं थोडं करत त्याची रुटीन चालू करून दिली. सामान वगैरे असं थोडं, मग नंतर कुठं गावाला गेलं ते दाखवायची. पण मग मी घाबरत घाबरत बोलायची नाही. कुठं हळू आवाज, कुठे जास्त आवाज, कुठे हळू आवाज, घाबरून. मग माझी जाऊबाई म्हणायची, ताई तुम्ही बोला मोठ्याने, तुम्ही करू शकता, बोला. पण मग माझा जीव घाबरायचा. माझ्या बहीण म्हणजे ते सगळेजण, माझ्या बहिणीच्या मुली, मावशी करणं तुला आवडतंय तर कर. मग गावाला गेलं की त्या मुली बोलायच्या मध्ये मध्ये, त्या करायच्या कोणाचं पण असं व्हिडिओ थोडी थोडी अशी रुटीन दाखवायला लागली. पण म्हणजे ब्लॉग चालू झाले होते ना, मग ब्लॉग मध्ये मी अशी गावाला गेले की बाहेरचं थोडं असं दाखवायला लागले. मग ते एकदाचं जर ब्लॉग दाखवायला लागलं तर ब्लॉगच दाखवावं लागतं. डेली रुटीन तर मग मला आहे ना डेली रुटीन दाखवावं लागेल. आता रोजच काय दाखवायचं तो मोठा प्रश्न असतो. पण म्हणजे दाखवते ना ते म्हणजे आमचं साधं आणि सिंपल छोटंसं घर आहे माझं, जास्त मोठं नाही. आणि आपला जो संसार आहे, आपलं जे रुटीन आहे, मुलांना कसे संस्कार लावायचे ते, तर तसं आपण थोडं थोडं जे मला दाखवता आलं ते मी दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि कसं अशा पद्धतीनेच मी युट्यूबमध्ये आले ना, हळूहळू मला एवढी आवड झालेली, तर आता मला रोजचं जशी सवय झाल्यासारखंच होऊन गेलं. थोडं थोडं का होईना मी ब्लॉग बनवते आणि रोजच दाखवावं लागतं. आणि आता युट्यूबमध्ये असंही रोज ब्लॉग टाकावा लागतो, कधीतरी टाकायचा असं नाहीये, रोज. आणि टायमाटायमाशी टाकावा लागतो. कधी आमचा टाइम जातो तर कधी राहत नाही. कधी म्हणजे कसं एकच मोबाईल असल्यामुळे एवढं शक्य होत नाही. पण तरी मी बरंच कव्हर करण्याचा प्रयत्न करते, कारण की आपले पण मुलं शिक्षणाचे मुलं आहे, तर त्यांना मोबाईल लागतो. तर त्यामुळे माझं कधी मध्ये मध्ये व्हिडिओ काही काही डिलीट होता, कुठे काही होतं, बाकीचा भाग कट होऊन जातो, असं पण होतं. पण मग काय करणार, जेवढं झालं तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करते. जास्तीत जास्त छान छान व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते ना. अशा पद्धतीने मी आली युट्यूबमध्ये. मी घाबरायचे आमच्या घरच्यांना, तर घरचे काय म्हणतील, घरचे काय म्हणतील असं. त्यांना नाही आवडायचं, तिच्या पप्पांना पण. घाबरत घाबरत फक्त मी माझे हात वगैरे म्हणजे असं बनवताना फक्त भांडे वगैरे ते दाखवायचे, माझा फेस दाखवायचे. तर कसं नको बुवा, असं कोणी जर पाहिलं तर मला काय म्हणतील ह्या भीतीने मी समोर यायचीच नाही कॅमेऱ्याच्या. तर पण मग बरेच दिवस झाले आता आमचं चॅनलला 1.5-2 वर्ष झाले. नाही, पहिले चॅनल होतं ना आमचं, त्याला तर आता 3-4 वर्ष झाले. पण मी समोर यायची नाही, त्याच्यामुळे मग ते व्हिडिओ काही एवढे चालायचे नाही. नंतर बऱ्याच जणांचं पाहिलं, पण मग आपण काही चुकीचं करत नाही. म्हटलं आपण आपल्या हिंमतीने चांगल्या पद्धतीने आपण राहू. आपण थोडी वाईट काही करतोय आणि आपण आहे ना पहिल्यापासून चांगलं राहिलं ना, तर काही झालं नाही. तुम्ही मला बोलले, ते म्हणे तू चांगलं नाही वाटत. पण त्यांना म्हटलं तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, मी आता एवढं वर्ष कधी आपली दुःखी पण राहिलेली, पण असं कधी चुकीचं वागली नाही. त्यामुळे ना त्यांचा माझ्यावर विश्वास होता. विश्वास आहे ना तुमचा, म्हटलं तर मी करू शकते. आणि जर चुकीचं काही झालं तर तुम्ही मला बोलू शकता, बाहेर चॅनल बनवू शकता. मी तसं चुकीचं वागलेलीच नाही एवढं वर्ष झाले मला. म्हणजे आपण कसं आपल्या पद्धतीने नाव कमवायचं, काही कोणाचं घेणे राहत नाही. तर आपल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने राहिली मी, कधीच असं याच्यासारखी वागली नाही. तर माझ्या घरच्यांचं म्हणून काही म्हणणं नव्हतं. तर कर म्हणे. मग आपण किचनचं ते रोज मी ना माझं माझं जसं आलं तसं मी दाखवण्याचा प्रयत्न करते. आम्ही काही जास्त बाहेर फिरायला जात नाही, कुठे जास्त फिरणं हिरणं कुठंच झालेलं नाहीये. त्यामुळे कसं जास्त मी काही बाहेरचं दाखवू शकत नाही ताईंना मी. जे घरातलं आहे ना तेच थोडंफार असं इकडचं तिकडचं बस कधीतरी गेलो तेव्हाच. जास्त आम्ही काही कधी बाहेर फिरायला जात नाही.
दाखवायची मी जास्त, पण म्हटलं चला आता जर दाखवायचंच असेल तर मनापासून आपल्याला पूर्ण त्याच्यामध्येच हे करावं लागणार आहे. नाहीतर मग कसं म्हटलं, मी कधीतरी कधी दाखवायची नाही. मग आमचं बऱ्याच दिवसापासून चॅनल का बरं मोनेटाईज झालं नाही? का मोनेटाईज झालं नाही? कारण की ना आम्ही 8 दिवसांनी 10 दिवसांनी व्हिडिओ टाकायचे, त्याच्यामधली पूर्ण माहिती घेतली नाही. मग ते कुठं जाऊन जात होतं. आता रेग्युलर दाखवण्याचा प्रयत्न करते मी. कधीतरी एखाद्या दिवशी काही दुखलं वगैरे तेव्हाच बंद असतो, किंवा कुठे गेली अचानक तेव्हाच. नाहीतर माझे व्हिडिओ काही एवढं रेग्युलर व्हिडिओ असतात.